सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन। मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे। 25/6/2026 रोजी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर व दलित समाजाचे घरं उद्ध्वस्त करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात मी 26 तारखेला आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही 12 दिवस अगोदर सोलापूर महानगरपालिकेला आम्ही सांगितलं होतं की पात्रूड चौक या ठिकाणी आमचे 15-16 घरं असणारे ते घरं उद्ध्वस्त करून सोलापूर महानगरपालिकेने बेकायदेशीर सुट्टी दिवशी ठराव मंजूर करून तो जागा पार्किंगसाठी खाजगी व्यवसायासाठी दिली। हे खरोखर दलित समाजावर अन्यायकारक हा निर्णय आहे आणि त्या ठिकाणी असणारी लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीमध्ये तुम्ही पार्किंग देऊ शकत नाही। कायद्यानुसार तुमच्या कायद्याच्या जे तुम्ही ठराव त्याला दिला आहे त्या ठरावामध्ये उल्लेख आहे असा की लोकवस्तीमध्ये किंवा या ठरावासाठी जर भविष्यात अडथळे निर्माण झाले किंवा ह्या ठराव वादग्रस्त ठरला तर हा ठराव सोलापूर महानगरपालिका आयुक्ताच्या अंतर्मध्ये रद्द करण्यात येईल असं त्या ठरावामध्ये उल्लेख आहे। मग आमचा असा प्रश्न होता की सोलापूर महानगरपालिका ही आमच्या मागासवर्गीयावर अन्याय करून आमचे 15-16 घरं वास्तव्य असणारा ते घरं उद्ध्वस्त करून ते खाजगी व्यवसायासाठी मंगल कार्यालयासाठी का दिली आणि तो रविवार दिवशी अशी काय गडबड होती, या सगळ्या प्रश्नावर आम्ही गेल्या 6 महिन्यापासून निवेदनं देतोय, आंदोलनं करतोय। आमची कुठलीही पद्धतीची मागणी मान्य नाही झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिलता की आम्ही 12 तारखेला सोलापूर महानगरपालिका आयुक्ताला निवेदन दिलं की आम्ही येणाऱ्या 25/6/2026 रोजी आम्ही सर्वजण आत्मदहन करणार आहे। परंतु त्या पत्राचं कुठलंही उत्तर आलं नाही किंवा त्या पत्राचं आम्हाला कसलंही नोटीस आलं नाही, त्या पत्राचा काही त्यांनी उल्लेख केला नाही। मग आम्हाला न इलाजाने लोकशाहीच्या मार्गाने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने या ठिकाणी आम्हाला अधिकार आहे आंदोलनाचा। जेव्हा हे शासन हे प्रशासन हे असणार इथली व्यवस्था जर आमचं ऐकून घेत नसेल तर आम्हाला एकमेव हत्यार आहे तो म्हणजे आंदोलन। आणि मी आंदोलनाच्या माध्यमातून मी 12 दिवस अगोदर पत्र दिलं, त्या पत्राचं कायद्यानुसार त्या पत्राचं मला उत्तर देणं गरजेचं होतं, त्या कायद्यानुसार मला त्यांनी नोटीस देणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही। मग तसं न झाल्यामुळं न इलाजाने आम्हाला आत्मदहन आंदोलन करावं लागलं आणि ते आंदोलन झालं। आंदोलन झाल्यानंतरनं आज 3 दिवसानंतरनं माझ्यावर व माझ्यासोबत असणारे जे लोक आहेत, जे वंचित उपेक्षित घटकातील लोक जे तिथं रहिवाशी आहेत, त्या रहिवाशीवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। असे 10 गुन्हे जरी दाखल झाले तर मी गप्प बसणार नाही, कारण महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे, त्या धोरणाच्या विरोधात जर महापालिका काम करत असेल तर मी गप्प बसणार नाही। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले, परंतु आजही आम्हाला संघर्ष करावा लागतो पाण्यासाठी, घरासाठी। म्हणजे दुर्दैव आहे की आम्हाला घर द्या म्हणून आमच्यावर अन्याय झाला। शासनाच्या धोरणाच्या विरोधात जर सोलापूर महानगरपालिका काम करत असेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, ते आंदोलन आम्ही केलं। मग हे माझ्यावर दडप घालण्यासाठी परत एक कुठलेही आवाज उठवू नये किंवा काहीतरी करण्यासाठी माझ्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल केला। मी बाबासाहेबाच्या विचारात चालणारा माणूस आहे, मला 10 गुन्हे जरी दाखल झाले समाजासाठी मी 10 गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहे, परंतु मी मागं हटणार नाही। आम्हाला ती जागा, आमचा निवारा आमचा हक्काचा आहे, तो निवारा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी जे व्यवसायासाठी दिला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। ठराव रद्द झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। आणि ज्यांनी सोलापूर महानगरपालिका कार्यालयातून जे शेरखाने कोणी नावाचा एक अधिकारी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिला आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी मी गुन्हा दाखल करणार आहे। कारण कायद्यानुसार मी पत्र दिलं, कायद्यानुसार मी निवेदन दिलं, कायद्यानुसार निवेदनाचं उत्तर देणं मला नोटीस देणं गरजेचं होतं। तसं न करता माझं आंदोलनावर दडप घालण्यासाठी, मला गप्प बसवण्यासाठी, हा विषय सोडून द्या असं म्हणण्यासाठी हे सर्व काही षडयंत्र आहे, परंतु मी गप्प बसणार नाही। सोलापूर महानगरपालिका आयुक्त हे आमच्यावर अन्याय करतात, त्यांना मला खरंच या माध्यमातून विचारायचं आहे, तुम्ही गोरगरिबावर अन्याय करून कुठेही तीर मारणार नाही, तुम्ही कारवाई करा, मोठ्यावर कारवाई करा। हे खरोखर हे चुकीचा ठराव झालेला आहे, त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, दाट वस्ती आहे, त्या ठिकाणी ते ठराव देण्यात आलेला आहे, ते अत्यंत चुकीचा आहे। तो ठराव तात्काळ रद्द झाला पाहिजे। या मागणीसाठी जर येणाऱ्या 8 दिवसात
आता आत्मदहनाचा प्रयत्न केला, आम्ही पोलिसांनी अडवलं, आम्हाला त्या दिवशी थांबवलं, आम्हाला समजूत घालणे उपआयुक्त पवार मॅडमनं आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी की आम्हाला सोमवार मंगळवारपर्यंत टाईम द्या. जर आम्हाला यावेळी जर आश्वासन मिळत असेल तर सोलापूर महानगरपालिका इंद्रभवनचे जे इमारत आहे त्याच्यावर आम्ही सर्वजण वरून उडी मारू आणि ह्याचे जबाबदार सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील.